जय श्रीराम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे वक्फ बिल. वक्फ बिलाबद्दल खूप चर्चा झाली. वक्फ बिल लोकसभेत आलं, त्यानंतर ते कमिटीकडे हँडओव्हर करण्यात आलं. त्या कमिटीनं सगळ्या भारतभर फिरून 96 लाख आलेल्या ऑब्जेक्शनला उत्तर देऊन प्रत्येक राज्यात जाऊन प्रत्येक आमदार खासदार व्यक्तीचं म्हणणं ऐकून त्यांनी वक्फ बिलचा रिपोर्ट फायनल केला. आता मुख्य प्रश्न आहे की वक्फ बिल हे 56 मुस्लिम राष्ट्रात नाही आहे. हा पहिला प्रश्न आहे. म्हणजे तो मुस्लिम या 56 राष्ट्रांनी वक्फ बिल केलेलं नाही आहे. हे आपल्या भारतातले अतिशहाणे पंतप्रधान होऊन गेले नेहरू, त्यांनी 1954 आणलेलं बिल आहे. भारताला कसं वाटणीमध्ये ठेवायचं ही भूमिका नेहरू आणि गांधीची फार चांगली होती. नाही वक्फ बिल पाकिस्तानमध्ये आहे, ना बांगलादेशमध्ये आहे, पण इतरच्या समाजाला, मुस्लिम समाजाला एवढ्या पद्धतीनं समजावून सांगून वक्फ बिलाचा विरोध आजही कायम आहे. आजही भाषा केली जाते की आम्ही मानणार नाही, आम्ही याला मरेपर्यंत उत्तर देऊ. भारतामध्ये कायदा हा कधी पाळला की या लोकांनी? जेवढे फौजदारी गुन्हे आहेत त्यातल्या आरोपीची जर संख्या काढली तर या समाजाचे लोक जास्त. सगळ्या बेकायदेशीर कामामध्ये यांची इन्व्हॉल्वमेंट आहे. यांना या लोकांना पत्रकार आज विचारत होता की ये बिल आपके खिलाफ नहीं है, आपण हे वाचलं आहे का? ते सांगायचे मी वाचलं आहे. ज्याला इंग्रजी कळणार मराठी कळणार हो, ते काय वाचणार आहे? आम्ही वाचले म्हणून असं सांगत हे आमच्या विरुद्ध आहे एवढंच माहिती आहे. त्याला प्रार्थनास्थळावर सांगितलं की बिल आपल्या समाजाच्या विरुद्ध आहे, बस तेवढंच माहिती. हे बिल या समाजाच्या किती फायद्याचं आहे हे अमित शहानी सांगितलं की 4 वर्षांतर कळलं ना की या बिलामध्ये आजपर्यंत जेवढ्या जमिनी आहेत त्याचं उत्पन्न कमी आणि या जमिनीवर कब्जे केलेले आहेत. एक जागा वक्फ बोर्डानं 5 स्टार हॉटेलला दिली आणि त्याचं भाडं आहे 12,000 रुपये. आणि या बऱ्याच ठिकाणी लोकांनी हा व्यवसाय केला या जागेवर आणि त्याला स्वतःचं उत्पन्न घेतले आणि नॉमिनल उत्पन्न दाखवले. या वक्फ बोर्डातून आता या भविष्यकाळात येणारं उत्पन्न जे आहे ते या समाजाच्या महिला आणि समाजातल्या गरीब लोकांसाठी वापरल्या जाणार आहे. पण याचा अर्थ 4 वर्षात कळेल की जेव्हा उत्पन्न होईल आणि त्या समाजासाठी वापरण्यात येईल. अमित शहानं स्पष्ट सांगितलं की आम्ही ही कोणतीही मस्जिद दर्गा यांची जमीन घेत नाही आहेत. आम्ही मुत्तवली आहे त्याचं पूर्ण पालन करत आहोत. पण भारताच्या कायद्याप्रमाणे यामध्ये आजपर्यंत अपील ही प्रकार नव्हता आणि हम बोले सो कायदा असा होता या वक्फ बोर्डाचा. त्यांनी कोणती जमीन म्हणायची वक्फ बोर्डाची डिक्लेअर करायची, बस. म्हणजे समोरच्या व्यक्तीला ती पूर्ण प्रूव्ह करावं लागायची कागदपत्राद्वारे, पण यांना प्रूव्ह करायची गरज नव्हती. असं हे बिल 2013ला काँग्रेसनं आणलं. काँग्रेसची नीती तर सगळ्यात माहिती आहे ना काय आहे ते. पण या समाजासाठी जे जे काम केलं आहे BJPनं ते यांना मान्य नाही. फक्त BJP ही मुसलमानाच्या विरुद्ध आहे, मोदीचं सरकार मुसलमानाच्या विरुद्ध आहे एवढं त्यांचा समज. कारण सगळ्यात जास्त अडाणी यांचे जे शिक्षण नाही, अज्ञानपणामध्ये जे यांना सांगितलं जातं ते कानात भरल्या जातं, ते बस झालं. या बिलाचा
विरोध करणारे इंग्रजीचं बॅनर घेऊन विरोध करत होते. त्या पत्रकाराने त्यांना विचारलं की हा विरोध आहे ते काय लिहिलं आहे. त्यांना वाचता आलेलं नाही आहे. कारण हा समाज काँग्रेसनं मतासाठी अडाणी ठेवला आहे, अज्ञानी ठेवला आहे. आणि हा समाज पुढे जावा असं यांनी कधी विचार केलाच नाही ना. जम्मू काश्मीरची मुख्यमंत्री एक महिला होती. तिनं सांगितलं की 370 कलम मग जर काढलं तर भारत में खून की नदियाँ बहेंगी. यांना काय शब्द सोपे वाटतात का? काय बोलतो आपण? काही अक्कल नाही, थोडी काही भान नाही. खून की नदियाँ बहाने को भारत आहे का? हे इतकं सोपं आहे का? कशामुळे होतं एवढं? अरे विचार करा ना थोडं. आज जम्मू काश्मीरमध्ये 370 कलम हटवल्यानंतर त्या जम्मू काश्मीरची काय प्रगती झाली आणि कोणाला फायदा झाला? तिथलच्या मुस्लिम समाजाला फायदा झाला आहे. या काँग्रेसनं 60-70 वर्षामध्ये काय केलं? आज जे काश्मीरमध्ये जी डेव्हलपमेंट आहे ती किती चांगली आहे. पाकिस्तानचे लोक भारतात यायला तरसायलेत, आम्हाला भारतात घ्या म्हणायलेत. ज्या जातीवर या देशात वाटणी झाली त्या देशाची ही गत झाली की तिथं खायला अन्न नाही आहे. आज लुटालूट चालू आहे. रस्त्यावर फिरणंसुद्धा मुश्किल झाले, दुकानामध्ये धंदा करणं मुश्किल झाले. एवढी तिथलची लूट चालू आहे. गुंडगिरी वाढली आहे, दादागिरी वाढली आहे. हा समाज कधी समजून गेली? वक्फ बोर्डाचं बिल लोकसभा आणि राज्यसभेमध्ये पास झालं हे भारताच्या इतिहासासाठी आणि या समाजाच्या हितासाठी झालेलं आहे. याचे फायदे 4 वर्षांत कधी अमित शहानं लोकसभेत ते सांगितलं की ज्यावेळेला याचे फायदे मिळायला सुरुवात होईल या समाजाला तेव्हा ते मान्य करतील. तो पण नाही ना. जोपर्यंत कसं आहे, दृष्टी आड सृष्टी आहे. तसं यांना ज्या दिवशी या बिलाचे या समाजाला झालेला फायदा, गरीब समाजाला, महिलांना आणि समाजाच्या कामामध्ये झालेली पारदर्शीपणा हा जेव्हा लक्षात येईल तर हे लोक समजतील. पण तो पण वेळ होऊन गेलेला असेल. आणि एका खासदारानं धमकी दिली लोकसभेत, आम्ही कायदा मानणार नाहीत आणि भारतात धिंगाणा होईल. अमित शहाने सांगितलं ना, प्रत्येक वेळा आम्हाला ही धमकी दिली. कुठं काय झालं म्हणले. आणि ही भारताचा कायदा आहे, लोकसभेत पास झालेला कायदा सगळ्यांना मान्य करणार. आणि या कायद्यामध्ये हित आहे हे समजून घेण्याची भूमिका पाहिजे ना. आणि कळायला पाहिजे. शेवटी कळून घ्यायचंच नाही ना. झोपेचं सोंग घेऊन झोपलेल्याला उठून काय फायदा आहे? का ते झोपेतच नाही आहे, फक्त पागलं मिळून झोपलं आहे. हे बिल पास होणं या समाजाच्या खूप हिताचं आहे. ही भूमिका ज्या दिवशी फायदा मिळेल तशी कळले ना, तर त्याला वेळ लागत थोडा. पण आज मात्र हम मानेंगे नाही, आम्हाला मान्य नाही, हे सरकार आमच्या विरुद्ध आहे, अशा प्रकारच्या डायलॉग करून समाजामध्ये संभ्रम निर्माण करणं, समाजामध्ये एक भ्रांती निर्माण करणं आणि धिंगाणा करणं. आजपर्यंत भारतामध्ये जे काही धिंगाणा झाला आहे या समाजानं केलेला आहे, हिंदू समाजानं केलेलं नाही आहे. तरी मी भारतीय जनता पार्टीचं, केंद्र सरकारचं अभिनंदन करतो, मोदी आणि अमित शहाचं, की हे बिल पास केल्याबद्दल. आणि याचा फायदा या समाजाला नक्की होणार आहे. त्याला वेळ लागेल. जय श्रीराम.